ती आई असते, बहीण असते, बायको असते, मैत्रीण असते. अशा सर्व प्रकारच्या भूमिका सशक्तपणे पार पाडत असताना तिचं धाडस, तिचा पराक्रम आपल्यासाठी नेहमीच आदर्श ठरतो. आपल्या सर्वांनाच या महिलांचा नेहमीच अभिमान आहे. आई आपल्या मुलासाठी काय काय करू शकते याचं प्रमाण म्हणजे हिरा अर्थात हिरकणी. 4440 फूट उंच असलेल्या रायगडावरून दरवाजे बंद झाल्यावर जीवाची पर्वा न करता आपल्या तान्ह्या बाळासाठी झाडाझुडपातून, कडेकपाऱ्यातून खाली उतरणारी शूर आणि पराक्रमी माता नेहमीच आपल्यासाठी आदर्श राहील. हिरकणी बुरुज आईच्या प्रेमाची साक्ष दे आजही रायगडावर ताठपणे उभा आहे. त्या होत्या म्हणून आज मुली शिकतायत. पुरुष प्रधान समाजाचा सर्व प्रकारचा विरोध पत्करून सावित्रीबाई फुलेंनी मुलींकरता शिक्षणाची दारं खुली केली. आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच सावित्रीबाई फुले. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई या शब्दाचा अर्थ समजण्याकरता आईच व्हावं लागतं. हजारो शेकडो अनाथांची आई होणं हे सर्वांना नाही जमत, पण हे काम अनेक वर्षांपासून माई करताय. माई म्हणजेच सिंधुताई सपकाळ. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शानं आपलंसं करणाऱ्या सिंधुताई. सिंधुताईंकडून आपण आई या शब्दाचा खरा अर्थ शिकू शकतो. प्रबळ इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प याचंच दुसरं नाव म्हणजे आनंदी गोपाळ जोशी. ज्यावेळी स्त्री शिक्षण देखील कठीण होतं त्या काळात आनंदीबाईंनी परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेऊन पहिली भारतीय महिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवला. तुम्ही ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता याचं उत्तम उदाहरण म्हणजेच डॉक्टर आनंदीबाई जोशी. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके तेव्हा मी येते भाकर. अहिराणी भाषेत सोप्या शब्दात जीवनातलं सुखदुःख व्यक्त करणाऱ्या ओव्या ज्यांनी जात्यावर बसल्या बसल्या रचल्या त्या कवयित्री म्हणजेच बहिणाबाई चौधरी. एक अशिक्षित स्त्री अशा प्रकारचं काव्य रचू शकते याहून मोठी गोष्ट कोणती. संसार, शेती, सण या भोवती त्यांच्या ओव्या गुंफण्यात आल्या होत्या. बहिणाबाईंच्या कविता आजही खूप कंटेम्पररी आहेत. महाराष्ट्राला अजून अशा अनेक सावित्रीबाई, आनंदीबाई, सिंधुताई, हिरकणी आणि बहिणाबाई हव्या आहेत. यांचा आदर्श नेहमीच आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरणार आहे.